पिंकी आणि शिवानी वहिनी इथे बी आलते काय रूम सजवायला? ते कशाला येतील इकडे? ही सगळी बाबांची आयडिया असेल ना? त्यांनी सांगितलं असेल. आहे काय आता? सॉरी सॉरी, पण ते जाऊ दे. हे बघा ना किती मस्त केलंय त्यांनी. किती छान वाटतं ना, मला खूप आवडलं. बरं चला, तुम्ही आता फ्रेश व्हा लवकर. हं? मी आवडते सगळं. द्या. हो नाही मी घेतो. ऐक गं. आपली डोकी म्हणजे काय लव चिंगपात का काय कळत नाही मला. जरा जवळ आली की टक्कर लगेच. काय म्हणालात? काय म्हणालात? हो लव चिंगाम. लोह चुंबक. हा तेच ते लव आहे ना ते म्हणतो. तुम्ही बॅग उचलू नका. मग तुम्ही फ्रेश व्हा. मी बॅग उचलतो. मी जेवण मागवतो. तुम्ही फ्रेश व्हा. ठीक आहे. मी आधी आवरून घेतो. ओ माझा जरा फोन दे की. आईच्या मी फोन करतो. ओ गाडीत आला नाही ना माझा फोन. तुमच्याकडे दिला ना? हा हो दिला आहे. फोन आहे आहे माझ्याकडे. मग द्या की. द्या मला जरा फोन द्या. आईच्या मी फोन करून देतो. आल्यापासून फोनच केला नाही. त्यातून बरं वाटेल. द्या. अहो एवढ्या रात्री तुम्ही कुठे फोन करताय त्यांना? आता किती वाजलेत बघा. झोपल्या असतील त्या. एवढा कुठे वेळ झालाय? नाही त्या झोपल्या असतील. मला माहिती. तुम्ही त्यांना फोन करणार, मग त्यांची झोपमोड होणार. त्यापेक्षा उद्या सकाळी करा ना फोन. नाही चालणार का? झोपमोड होईल. आजीला फोन करतो. आजी तर मॅडमच्या आधी झोपता. असं काय करताय? मी एक काम करते. मी बाबांना मेसेज करते. त्यांना निरोप देते. मग आजी मॅडम उठल्या की त्यांना सांगतील. मग मॅडम करतील तुम्हाला फोन. हा चालते म्हणा. ही बी आयडिया चांगली आहे. हा. पण अहो काय आजीला आपल्या फोननं जरी झोपमोड झाली तरी तिला आवडेल. ती वाटच बघत बसल्या मी विचार करतो की द्या. या कम इन. Hello, happy animals. थँक्यू. You are welcome. काही कार्यकर्ता केकच घेऊन आला की डायरेक्ट. बघा की. एक नंबर. भारी तयारी केली हो या लोकांनी आपल्या. बघा ना. हॅपी ॲनिमलची. काय अधिपती. हो आजी काय म्हणली होती लक्षात आहे ना? होय परतोंड खेळायचे तुम्ही तिला. तेवढं म्हणावं घ्यायला लागते. चला. करेगी तयारी. चला. काय काय तुम्हाला फ्रेश व्हायचं ना? आधी फ्रेश व्हा. हो. हा फ्रेश व्हा. ओ. जा आधी फ्रेश व्हा. हॅलो अक्षरा. हा. कशी आहेस बाळा? अधिपती कसा आहे? तुम्ही पोचलात व्यवस्थित? हो आम्ही व्यवस्थित पोहोचलोय. सुखरूप पोहोचलोय. भुवनेश्वरी आणि अधिपतीचा कॉन्टॅक्ट नाही झालाय ना? बाबा ऐका ना, इथे अधिपतींना ध्यास लागलाय मॅडमना फोन करायचा. सारखं त्यांना फोन करायचं म्हणतायत. नाही ते होणार होतं याचा अंदाज आहे मला. पण बाळा तू काय वाटेल ते कर. त्या दोघांचा कॉन्टॅक्ट नको होऊ देऊ. हा त्याला डायव्हर्ट कर. मी खूप प्रयत्न करते त्यांना डायव्हर्ट करण्याचा. पण आता मी काय करू मला कळत नाही बाबा. असं किती वेळ करू मी? अक्षरा मला कळतंय पण हीच तुझी परीक्षा आहे. कुठल्याही परिस्थितीत अधिपतीचा आणि तिचा कॉन्टॅक्ट व्हायला नको आहे आपल्याला. एकदा त्या दोघांचा कॉन्टॅक्ट झाला ना तर ती तुमची ट्रिप स्पॉइल करणार. ती त्याला इथे बोलवून घेईल आणि एकदा भुवनेश्वरीने बोलवलंय म्हटल्यावर अधिपती फ्लाईट नसेल तर उड्डाण करून येईल इथे. हे व्हायला नको आहे. तुमची ही ट्रिप नीट पार पडायला हवी बाळा. त्याच्यात भुवनेश्वरीने कसला घोळ करायला नकोय म्हणून मी तुला पुन्हा पुन्हा हे सांगतोय. वाटल्यास
तुम्ही निघायच्या दिवशी त्याला फोन करू दे, मग हरकत नाही. अहो बाबा, मी तेच म्हणते, असं किती वेळ करू मी? हे बघा, त्यांना मॅडमना सांगायचे की आम्ही सुखरूप पोहोचलो. जोपर्यंत ते मॅडमना सांगत नाही तोपर्यंत त्यांना चैन पडणार नाही. या लवकर केक वाट बघायलाय. नाही आवडलं ना तुम्हाला? मला वाटलंच होतं हे काहीतरी विचित्र सिस्टम. मी बदलून येते, जाऊ दे, नको बदलते. भारी दिसते. एक नंबर दिसायला तुम्ही म्हणताय काय? लय भारी. खरंच अहो, खरंच खरंच लय भारी दिसायला. वेगळंच आहे ना. तुम्हाला बी केव्हा असं घालायची सवय नाही, आम्हाला बी तुम्हाला असं तेव्हा बघायची सवय नाही. काय म्हणतात ते तुमचं रूप असं तुम्ही आता अचानक आला म्हणलं मंत्र मुग्ध. या ड्रेसमुळे मास्तरीन बाईंच्या एकदम चिमागम झालं तुम्ही एकदम. थँक्यू व्हेरी मच. आता केक